सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आणि या राऊंडचं नाव सांगतो आता मी। या राऊंडचं नाव आहे कौन बनेगा रील स्टार। रील सॉन्ग आहे, त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन करायचे। ऍक्शन केलीत तुम्ही फायनलला गेलात, नुसतं उभा राहिलात काही नाही। म्युझिक। काय होतं? विकनेस, अंगात जीवन असल्यावर विकनेस येतो असं यांचं म्हणणं। काय होतं अंगात जीवन असल्यावर? काय होतं? गळ्यातल्या घेत होते, दाखवा जरा, हे पुढे या, इथे या। गळ्यातल्या घेत होतं म्हणजे कसं होतं? कसं आता दाखवायला घेतली बरोबर आहे? हा बरोबर आहे, ऍक्शन बरोबर आहे का?
गळफटल्यागत होतं, गळाटल्यागत झालं की असं होतं. आता सगळ्यांनी तसं करायचं यांच्यासारखं. या आणि टाळ्या वाजवा. सगळ्यांकडेच आहेत आणि गुड मॉर्निंग सुरू होत आणि थोबाडावर पडल्यानंतर गुड नाईट. अजून एक गोष्ट आहे की जी तुमच्या अगदी आवडीची आहे, कोणती घरात असते आणि त्याच्यावर तुम्ही संध्याकाळी 7 वाजले की सगळे कुठले वा जे तुम्ही त्याच्या समोर असता असं आहे का? बरं ठीक आहे. संध्याकाळ झाली की रिमोट हातात, मग सुरू होतं कावळ्याची कावळी. काय नाव आहे? सावळ्याची सावळ. काय नाव आहे? नावळाची सावळी. काय? सावळ्याची सावली. परत पोचत नाही, वाजू दे नाही. थांबा आता जवळ घ्या. त्याच्यात थांबला पाहिजे. झाड करवंदी. काय करतोस? काय मोठा झाला पाहिजे तोपर्यंत आज्ञा नाही म्हणायची. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही आता या राऊंड मधून अजून पॉइंट मिळवू शकता. परत जे विनर असतील त्यांना 30 मिळणार आहेत, दुसऱ्या नंबरला 20 आणि शेवटच्या कोण राहील त्याला 10 आणि चौथ्या नंबरला काही मिळणार नाही. सगळ्याचं टोटल मिळून आपण डिक्लेअर करणार आहे की पैठणी कुणाला मिळालेली आहे. या राऊंडला तुम्हाला काय करायचंय? बाळाला त्या चिवतायची गोष्ट माहिती आहे का? काय एक कावळा आणि एक चिवताई असते. कावळ्याचं घर असतं शेणाचं आणि चिवताईचं घर असतं मेणाचं. तर एक दिवशी पाऊस येतो तर कावळ्या दादाचं घर वाहून जातं. मग तो चिवताईच्या घरी जातो. चिवताई बाळाला आंघोळ घालत असते. तर चिवताई दार उघड. चिवताई म्हणते थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. परत म्हणतो चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला अंग पुसू दे. परत तो कावळ्याचा आवाज देतो 5 मिनिटांनी. परत असं करत सगळं बाळाचं आवडून होतं. गाडी एंट्री गेटच्या इथे थांबलेली आहे. अंदाज घ्यायचा आणि टच करायचा एकदाच. टाळ्या जोरदार.
आणि या शेवटचे स्पर्धक आहेत त्यांचा इथं नाकावर गालापासून जवळ आहे, त्यामुळं तुम्हाला मिळालेले 30 पॉइंट. जोरदार टाळ्या. तुम्हाला मिळालेले 20 पॉइंट, तुम्हाला 10. तुम्ही शेवटच्या याच्यावर आहे. आता आपण टोटल करणार आहे आणि ज्यांची आणि एन्जॉयमेंट जी असते ती तुम्ही केलेली आहे, त्यामुळे सगळ्या स्पर्धकांचा अध्यक्षा माननीय सुवर्णादेवी पाटील मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. मला हा कार्यक्रम करण्याची इथं संधी दिली त्याबद्दल हे माझं 6वं वर्ष आहे. 6वं वर्ष आहे आणि मला हा इथं कार्यक्रम करण्याची संधी दिली. आपल्यालाही जर आपल्या कोणत्याही ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. गाण्याचे त्याचबरोबर गाणी कमाल खेळ धमाल हा माझा कार्यक्रम आहे. लग्न, मेहंदी, रिसेप्शन, 61, 75, पहिला वाढदिवस अशा सगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या मी घेतो. त्यामुळे तुमचे जर कुठले कार्यक्रम असतील तर स्टेजच्या जवळ संपर्क साधा. छोटे मोठे सगळे कार्यक्रम करत असतो. सातारमधलाच मी कलाकार आहे. एवढं सांगितल्यानंतर स्पर्धकांनी या खेळामध्ये रंगत आणली, पण प्रत्यक्षात त्यांचं वय आहे 75. 75. जोरदार टाळ्यांचं नाव मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस द्यायचंय. सक्सेस अबॅकसचे किरण पाटील सर इथं आहेत. 1-2 मिनिटं ते आळो कुठे आहेत? जरा हात दाखवा, हात दाखवा. आळो कुठे आहेत? पैठणी मिळाल्यावर उचलून घ्यायचंय. तयारी द्या. मध्ये गुलाबी सरबत वावा म्हणा की उखाणे घेतोय. काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सरबत. वावा. काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सरबत. बायकोशी भांडल्यावर मला नाही करमत. देवी राहते आणि आम्ही सर्वांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. हरकत नाही. खूप छान. आणि हे बक्षीस चौथ्या क्रमांकाचं बक्षीस. आणि आता अरे आदगर मदगर मध्याहराचा पलंग पंगवाती गादी गादी होती उशी उशी होता कप कपा होता घड्याळ घड्याळ बाजूला 1 चंद्रकांत रावाचं नाव घेते अप्पारावाची लेख. मला दोन नाव ऐकून वा. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. जोरदार टाळ्या. आणि आता द्वितीय खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात आरळे माझे गावात बनते माडी माडीवर नेसते साडीला लावते चाप सिकंदर माझा बाप. अरे वा. दारात लावते जाई रिजवाना माझी आई. रस्त्याने चालली गवळण सुलताना माझी मावळणीच्या हातामध्ये गहू अमन माझा भाऊ भावाच्या हातात बती रियाज माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. अरे बापरे. आशिया खंड जग फिरून आणलेलं आहे. गोल 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 गोल. अभिनंदन. आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आणि मग बक्षीस. सातारा माझं गाव गावात बनते माडी माडीवर नेसते साडीला लावते चाप सुनीलराव माझा बाप पाण्यात जाते कलती कविता माझी चुलती पदर घेते फुलता गोविंदराव माझा चुलता पाण्यात बनतो नाव प्रमोद माझा भाव भावाच्या हातात मेणबत्ती निलेशराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. अरे वा. उलन कोट अँड गोल्डन रिंग निलेश इज माय हार्ट किंग. अरे इंग्लिश मराठी हिंदी सगळी नावं इथं आज झालेले आहेत. आणि आता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय. पैठणी विजेते मानाची पैठणी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या वहिनी. फायनल
मानाची ज्योतिर्मय फाउंडेशन कडून मानाची पैठणी हा बहुमान प्रथम क्रमांक विजेत्या वहिनी जोरदार आणि आता तो क्षण जोरदार टाळ्यांचा गजर या पुढे पुढे या पुढे या जोरदार टाळ्या फाउंडेशन कडून अतिशय सुंदर सोहळा आपल्या सर्व माता भगिनींचा टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन 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 खरंच हे महोत्सव बघायला आलो होतो. वाटलंही नव्हतं की पैठणी घेऊन घरी जाऊ आम्ही, पण त्यांच्यामुळे ही संधी मिळाली आणि इतर महिलांनाही इथं मनसोक्त अगदी घरातली कोणी नसताना अगदी मनाला हवा असं आम्हाला इथं परफॉर्मन्स करायला मिळाला. धन्यवाद मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. असेच तुमचं आणि सरांचं खूप कौतुक. सरांनी खूप छान हे जे प्रोग्राम आहे खूप छान अरेंज केला. टायमिंग सगळ्या गोष्टी खूप छान होत्या त्यांच्या, त्यामुळे सरांचंही खूप अभिनंदन. असं सर तुमचं कंटिन्युएशन राहावं. साडी मिळाली त्यासाठी खूप, पैठणी मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीनं हा शेवटचा